सकाळीच गेलो गाडी घेऊन, लई कामा होती, तीच सगळी कामा मग केली ना, डायरेक्ट रिसॉर्टला गेलो. आलो इथं जरा साफसुफाई केली, जरा खुर्च्या नीट लावल्या आणि 2 दिवस झालं पाणी पण चेंज केलं. आलो गावान खुर्चीवर बसलेला, दुकान बिकान बंद करून बसला बाई खुर्चीवर. काय गॅरेजचं काम शिकतो काय समज नाही. संध्या गेली चाललेलो गाडी घेऊन, गमन आद्या मी आणि दीपेश ज्यूस सेंटर वाले का चाललेलो. आलो इथं आयर पाकिट घेतलं तिघांना 3. मालिक थोडासा गलती हो गया गाईज, आम्ही दिलं 20 रुपये आणि आयर देऊ आम्हाला 25 रुपये भेटले दुकानात. 4 व्हीलर डायरेक्ट जेवणावशी उठून आणलेली, पण आली लगेच का ती. एंट्री करताच दीपेश नुसता गरा गरा फिरव. याला काय ट्रेनला जायचं का, नुसता फोन नुसता गरा 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 फिरतो. बघताय आमच्या गावातला बाबा जेवाला बसलेला. चोरालचा शुभम शेठ पार्किंगला लागलेला, याच्याच बली का आमचं गावाला पार्किंगला लागले. संचित सोनाला शेठ जेवला चालला वाटतं घरी. मला वाटतं आम्ही 4 जण अर्धा गाव तरी फिरलो असं. बगी पेनचा मालक प्रदीप दादा रिवो पिऊन निघाले घरी. हो शेठ इकडे बघ, इकडे बघ. हा इथं बाळा शेतान कसा आला लाईव्ह आला.